उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजीच्या गावी राहायला आलेली 3.5 वर्षाची मुलगी, जी मुलगी याच गावात याच रस्त्यांवर खेळत होती, बागडत होती, त्याच मुलीवर काल लैंगिक अत्याचार केला आणि त्याच्यानंतर तिला गोठ्यात नेऊन तिची हत्या देखील केली। गोठ्यात चल तुला वासरू दाखवतो आणि गोठा देखील फिरवून आणतो असं त्या नराधमानं सांगितलं। त्याची मुकलीचा हात धरला आणि त्याची मुकलीला या माझ्या मागे जो दिसतोय हे जे गोठे आहेत या गोठ्यात आणलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांना कळू नये किंवा त्या मुलीनं दुसऱ्याला कोणाला सांगू नये असं सांगत तिला त्या गोठ्याच्या शेणात पुरून देखील ठेवले। आपण हा जो सीसीटीव्ही या घटनेचा बघितला तो हाच सीसीटीव्ही आहे आणि तो नराधम आहे। तो या मागच्या रस्त्यानं तिचा चिमुकलीचं बोट धरलं आणि तिला या गोठ्यात घेऊन गेला। बघितलं तर साधारण 3-3:30 वाजताचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। तिला इथून घेऊन जातानाचं मात्र 12-12:30च्या दरम्यान तिच्या आजीला कळलं की लेक घरी आलेली नाहीये, लेक गेली कुठे, म्हणून तिच्या आजीनी शोधाशोध सुरू केली, आजूबाजूला विचारणा सुरू केली आणि त्याच्यानंतर सगळ्या गावातल्या ज्या महिला आहे, पुरुष आहेत, ते सगळे पुरुष या ठिकाणी दाखल झाले आणि त्याच्यानंतर हा जो सीसीटीव्ही आहे तो या सगळ्या गावकऱ्यांनी चेक केला। त्यावेळी नराधम तिला या दिशेनं घेऊन जाताना दिसला आणि त्यानंतर या सगळ्या गोठ्याची आहे किंवा इकडल्या सगळ्या भागाची या गावकऱ्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळी ती मुलगी अक्षरशः तिच्या अब्रूची लक्तर निघालेली मुलगी या सगळ्या गावकऱ्यांना सापडली आणि अर्थातच त्याच गावकऱ्यांना या सगळ्या घटनेचा धक्का बसला। काल साधारण 3:30च्या नंतर ही सगळी घटना घडली। आता या सगळ्या गावकऱ्यांनी रात्रभर इथे चक्काजाम केला होता आणि त्यासोबतच अनेक पोलिसांनी येऊन त्यांची समजूत काढली। त्याच्यानंतर आज या गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे। ज्या गोठ्याजवळ हे सगळं कृत्य घडलं, तिची आबरूची लक्तर काढण्यात आली, त्याच गोठ्याची आता फॉरेन्सिक कडनं तपासणी करण्यात येत आहे, पाहणी करण्यात येत आहे आणि अर्थातच ह्या सगळ्यानंतर आता नेमकं सरकार काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आम्हाला लाडकी बहीण नको, आम्हाला कोणाचा काही प्रश्न नको किंवा कोणाची उत्तरही आम्हाला नकोय, आम्हाला फक्त मुलींची सुरक्षितता हवी आहे असं सगळं म्हणणं आहे ते इथल्या गावकऱ्यांच्या महिलांनी केलं आहे। आणि एवढंच नाही तर ज्या गोठ्यात त्या लेकराची त्या चिमुकलीची हत्या करण्यात आली, तिच्यावर अत्याचार करण्यात आला, त्याच गोठ्यात त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी देखील आहे, ती गावकरी करताना दिसत आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, नसरापूर, पुणे।